अँड वर्षा पाठरच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार. गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला बोलली होती आम्ही चाललो आहे कुठं. आता म्हणजे मी एकटी, माझी जॉबची ट्रिप चालली आहे. ती कुठं चालली आहे, काय चालली आहे हे तुम्हाला अख्खं कळलं. बघा ना, हळदी अजून निघाली नाही. एवढं तोड वगैरे धुतलं तर आता चला. मी खूप उशीर झाला तरी मी 4:15 उठलेली आहे. स्वयंपाक वगैरे झाला, यांना स्वयंपाक बनवला. त्याच्यानंतर आता खूप उशीर झाला. चला मी निघते, डायरेक्ट भेटू तुम्हाला आता कुठं चाललो आहे, काय चाललं आहे. आता मी घेतलं आहे टी शर्ट आणि जीन्स. चला बाय बाय. फटके तुम्हाला तिकडे जाऊन भेटते. चला बाय बाय बाय. लेट झाला तर ठाण्याची ट्रेन पकडायची आणि ते खोपोलीला आहे. कोण बोल मॅडम काय करू? हाय स्वप्नील, हाय कर. दीपक, हाय कर. तू करणार आहे ना बाबा. पहिला तुम्ही सगळ्यात पहिला मिस केला. दीपक भाई हा नाही कर रे, आशीर्वाद. बाकी श्रावणी बघा खूप लेक्चर देते, कायचं काय जायचं. आणि बाकीचे थोडेसे खाली उभे आहेत. आणि बाकीचे म्हणजे मी सर्वांना व्हिडिओत घेत पण नाही, ज्यांना यायचं असेल त्यांनाच घेते. म्हणून आमचा बिचारा बटला खाली गेला. आला कुरकुरे आहे. स्वप्नील कुरकुरे कधी तर तुला बोलत होतो. आला बिचारा. एकदम खूप चांगला पोरगा आहे. फक्त हायटीने मारला गेलाय थोडंसं. बाकी मनाने खूप चांगला आहे. स्वप्नील तुझी तारीफ केली मी, तर तू फक्त हायटीने मारला गेलेला आहे. बाकी मनाने एवढा छान पोरगा आहे ना. आता तिकडे बघा मला किती काय घेऊन देईल. आणि मला बोलतो माझी हाईट आणि तुमची हाईट सेम आहे, पण थोडीशी मी त्याच्याहून उंच आहे, तो माझ्याहून बुटका आहे. पण जाऊ दे, असं जो. चला जाऊन भेटतो तुम्हाला. कुठे निघतोय आता? मोरया मंगलमूर्ती मोरया. फायनली आम्ही पोहोचलो. आता किती वाजता पोहोचलो रे आपण? 10:30ला पोहोचलो आम्ही. बाकीचे पुढे का? बाकीचे आम्ही मागे चाललोय. 7 वाजता निघालेलो, 10:30 वाजले. आणि कुठं आलो आपण? इमॅजिका. आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. दाखवते तुम्हाला. शक्य होईल तेवढे नक्कीच व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेन. बाकीचे 2 बंदर मागे चालतो. एवढं पुढं आहे ना, हा कुठेही असतो. हा कुठेही असतो. याला मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली होती, हा विसरून गेलाय. आता बघू आतमध्ये फोन नेता येतो का नाही येतो. जर फोन असतो आतमध्ये, पण माझ्या फोनला मी कव्हर करायला काहीच नाही आणलंय. बघू आता. हा मेंटल सारखा असतो खरं. आणि इमॅजिकाचं इथं सगळेजण फोटो वगैरे काढतात. कारण त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो होतो, म्हणजे तिथं थांबलो होतो, थोडेसे वेट करत होतो बाकीच्या जणांचं. आमचे सर होते ते, बाकीचे सर्व त्यांचे स्टाफ वगैरे बाजूला कुठे गेले होते. मग थांबलो होतो, सर्व एकत्र येऊ त्याच्यासाठी थांबलो होतो. मग आम्ही आतमध्ये एंट्री करायला घेतली इमॅजिकामध्ये. म्हणजे तुम्ही तिथे एंट्री करून तुम्हाला पुढे चालत जायचा. कव्हर किती रुपयाला पडला स्वप्नील? 30 रुपयाचा, 50 रुपयाचा कव्हर आहे. तर हा आम्ही विसरून आलो काही कामानिमित्त. तर हा 200 रुपयाला पडला आम्हाला. आणि ना इलाजाने घ्यावाच लागला, कारण की 30 रुपयाचा 50 रुपयाचा भेटतो. विचार करा. फक्त काय नाही दिलं त्याला, एक स्टँड दिलंय बघा, त्याला लॉक करायचं दिलं. तर 200 रुपयाला आम्ही घेतला. आता आम्ही चाललो. आता आम्ही इकडून बघा चाललं. आम्हालाच नाही माहिती. आता बघू, सर्वजण निघालेत पुढे. चला. जसं तुम्ही आतमध्ये चालत जातात ना, त्यांची बस वगैरे असतात तुम्हाला वरती सोडायला. मग आम्ही आता बसमध्ये वगैरे बसलो. कारण की कसं आहे ना, ते पूर्णच म्हणतात ना चढांवर असं मोठी हिल आहे, चढाने घाट आहे एक प्रकारचं. मग त्यांच्या स्वतःचे बस लागले असते इमॅजिकचे. मग त्यांनी बघा आम्हाला सोडलं आणि ती बस खाली चालली होती. 5-5, 2-2 मिनटाला बस होतं. मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. बसमधून उतरला तर आतमध्ये एंट्री करतोय. बघू आता आतमध्ये काय नाही ना. हा बघा, माझ्या बाजूला आला ना ब्लॉकमध्ये खूप असतो खूप.
श्रावणी आपली बॅग दे चेक करायला. बॅग वगैरे द्यायची असतं चेक करायला, कारण की आतमध्ये काहीच अलाउड नसतं. मग त्याच्यानंतर बघा आम्हाला बँड वगैरे जे होते ते आम्ही अख्ख्या आतामध्ये बंद होतो, कारण की तिथलं बँड दिला. मग त्याच्यानंतर आमचे मॅम वगैरे कसे वेगळे होते, एकदम फॉरेनर वाटते म्हणे. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये चाललो होतो. आतमध्ये कसं तुम्ही जर काही आणलं नसेल ना, खूप महाग आहे तिथं. म्हणतात ना जे टी शर्ट आहे खूप म्हणजे खूप अति महाग आहे. बघा मी इथं आतलं बँड वगैरे लावला होता. आतमध्ये एंट्री वगैरे करत होतो, पुन्हा तिकीट वगैरे घेऊन झालं तुम्हाला बँड वगैरे देतात. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट 10, 10:30, 11 झाले होते. आम्ही पहिले आतमध्ये गेलो, नाश्ता वगैरे करायला घेतला. एवढं गरम होतं, एवढं गरम लाईट होतं. अच्छा नाही आमची मॅडम आम्हाला फॅननी सगळ्यांना बोलत होती, हात थोडे घ्या थोडे घ्या. ते वरचे फॅन काही चालतच नव्हते असं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही खूप म्हणजे खूप आणि कसं बाहेर गेलं ना कसं जेवण वगैरे पण हमारा जास्त वेटर है. झालं. त्याच्यानंतर आम्ही काही केलं मग पहिला नाश्ता वगैरे घेतला. नाश्त्याला आम्हाला इडली होती, उपमा होता, पोहे होते, आणि मी मेंदूवडा वगैरे घेतला. मग त्याच्यानंतर बघा आम्ही आतमध्ये गेलो, आतमध्ये चेंज वगैरे केलं. त्याच्यानंतर बघा किती भारी होतं आतमध्ये. अरे मॅडम अजून एवढं सांगा नाही आणि कुठं एवढं भेटा, छान काय वाटत होतं भेटा? ना, तुमच्याकडे एकदम मोबाईल बघतच आहे, असं वाटत कुठं होतं झाला? काय तुझ्याकडे बघू आहे? काय करू काय नाही. एकदम भारी वाटत होतं. हिलवरून जाऊ दे एवढं त्यांना, छान त्यांना वाटत सर्व माहिती असं होतं. म्हणून त्या गेले राईड ते. वगैरे एवढ्या छान छान होत्या, खूप मस्त वाटत होतं. एवढं भारी ना असं वाटत होतं की वा आता फायनली कुठं आम्ही आलोय. पोहोचलो आहे. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, चेंज केलं. आता त्याच्यानंतर अजून बाकीचे सर्व येतात आहे, बाकीचे पुढे गेलेत आणि सर्वांचे फोन लॉकरमध्ये ठेवलेत. आम्ही 200चं घेतलेलं, ते एकाचा याचा फोन घेतला. पण आता बाकीचे काय माहीत कुठे अजून चेंज वगैरे करतात. मॅडम सांगणार आहे कुठे काय. तुम्ही बघा एवढी मजा येते, एवढी मजा येते माहिती. एवढ्या मोठ्या मोठ्या राईड आहे मी स्वतःने कधी ट्राय नाही केलं आहे, पण बघू एखादी ट्राय करून कशा वाटतात काय वाटतात. मग तुम्हाला काय मी इथून दाखवते तुम्हाला कसं आहे काय थोडंफार बघा. एवढ्या मोठ्या मोठ्या राईड आहे ना, तुम्हाला काय सांगू, खूप छान मजा वाटते. बघू आता पहिल्यांदा मी पण करते, मी असं कधीच नाही गेले का. म्हणजे अंशू जरी एक वेळा जाऊन आला बघा, मोठी तुम्हाला दिसते का बघा, झूम करून दाखवते. बघू आता काय कसे थोडंफार शूट करायचा प्रयत्न तर नक्कीच करू. आणि एवढं सनस्क्रीन वगैरे लावलं आहे, गळ्यातलं सोन्याचं असतं म्हणून काढून वगैरे ठेवलं आहे. भरभरून सनस्क्रीन लावलं आहे, कारण की काळमट किती होऊन जातं माहिती आहे तुम्हाला. आणि हा व्हिडिओ मी माझं चालू असला का हा असंच करायला येतो. बघू आता काय होतं, कसं करतो, किती भीती वाटते, किती छान वाटतं, नक्कीच बघू. चला भेटू तुम्हाला तर थोड्या टायमाने. मी चेंज वगैरे केला बघा. श्रावणी कशी दिसते, श्रावणी बघू गं. आणि हे टी शर्ट मलाच तिने आणला, तिला भीती होती मी येते का नाही येते. त्याला बघू आता पुढं काय काय सांगलं. मी फर्स्ट राईड केली मौत का कुआं आहे काहीतरी होती हिचं नाव. एवढी छान होती, एवढी छान, एवढी भीती वाटत होती मला काय सांगू. एवढी ना तर बाबा ही थोडीफार व्हिडिओ माझ्या मॅमने क्लिक केली होती, ती तुम्हाला दाखवली. एवढी डेंजर होती ना, अक्षरशः मी तर खूप घाबरली. खूप खूप डेंजर म्हणजे खूप डेंजर. फर्स्ट राईड केली, एवढी छान होती, मी तर लय घाबरलेलं आहे म्हणजे लय. पण श्रावणी नाही घाबरली. श्रावणी या 2-2 वालीमध्ये जाऊ चाल तू आणि मी. एवढी ना आम्ही सेकंड ट्राय केली. श्रावणी मी याच्यामध्ये 2 जणांची म्हणजे 2 जण होते, पण ही पण अशी होती ना तुम्हाला काय सांगू. त्याच्यानंतर आम्ही 2 जण बसतो आतमध्ये. एवढी डेंजर होती बाबा, खूप म्हणजे खूप डेंजर होती. त्याच्यानंतर आम्ही तिसरी राईड ट्राय करायला चालू होतो, पण त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू बसू दिलं. मग आमचं लक्षच नाही राहिलं व्हिडिओ वगैरे काढायचं. एवढी भीती वाटत होती ना त्या राईडमध्ये. राईड खूप छान छान होत्या, पण असं भीती पण होती. पण आम्ही फर्स्ट राईड केली ना तीच खूप डेंजर होती. त्याच्यातच आमची की भीती गेली तर आम्हाला काहीच करत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही राईड करून जे पुलामध्ये अख्खे धडाधड पडलो ना काय सांगू. त्याच्यानंतर बघा आम्ही फोटो वगैरे घेतले पुलामध्ये. मजा आली आम्हाला. म्हणजे एक नंबर एवढी मोठी राईडमध्ये फक्त काय बोर वाटत होतं माहिती तुम्हाला. एवढं म्हणजे एवढे मोठ्या राईड करा आणि त्याच्यानंतर ते चालून जाणं, शिडी वगैरे चढून डबल रिटर्न जात, त्याच्यातच खूप पैसा घेतला. त्याच्यानंतर वेब पूलमध्ये आम्ही आलो. त्याच्यानंतर मग बघा मी वेब पूलमध्ये गेले. त्याच्यानंतर एवढी मजा येते की श्रावणी बघा कशी करत होती.
हा वेब पूल एवढा छान होता, एवढा छान होता, तुम्हाला काय सांगू. खूप म्हणजे खूप छान होतं बघा. मागून लाटा वगैरे अख्खे येत होते आणि अशा लाटा फेकल्या जात होत्या. ठीक आहे ना तुला थोडंसं. मला हा भात प्लेट टाकर पुढं. तू गप रे, तू गप बस. स्वप्नील एक रोटी दे. त्या साईडला पण तेच आहे का? बघ बरं पाहिजे अजून देऊ का? एक दे अजून. नको बस, एकच बस. एक चिकन दे ना. आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे खरंच खूप छान आहे. आणि श्रावणी काय माहिती कुठे गेलो आम्ही. जेवण घेत आहे मॅडम. आणि मॅडम आमच्या जेवण घेते. मॅडम सर मागे. श्रावणी काय माहिती कुठे बसली आहे. श्रावणी काय माहिती कुठे बसली आहे, कारण की भरपूर स्टाफ आहे. म्हणजे 2 स्टाफ आले का, सर्व वेगवेगळे आहेत. म्हणजे कोण कुठे येतं. आम्ही सर्व सांगितलं श्रावणी पहिले आली ना माझ्या, तर ती काय माहिती कुठं नंबर तिकडे काय वाटतं तिकडे कुठे वेगळ्या ठिकाणी बसली आहे. जेवण वगैरे खूप व्हेरायटी. व्हेजवाल्यांना तर एवढी व्हेरायटी आहे काय सांगू तुम्हाला. नॉनव्हेजवाल्यांना तरी 2च व्हेरायटी आहे, पण व्हेजवाल्यांना भरपूर व्हेरायटी. खरंच खूप मजा येते. एवढी मजा येते काय सांगू तुम्हाला. आता जेवण करून बघतो डायरेक्ट म्हणतात ना लय ताव लय पोटाला भूक लागली. असा ताव मारतो ना. आता हा बघा याने तर मारला. आणि हा बिचारा शिस्तीत माझ्या अंशू. चला आता जेवून घेते, मग भेटते तुम्हाला. श्रावणी बिचारे आम्हाला शोधत आली. आम्ही विसरून गेलो. बघ बिचारे कार्ड घेऊन शोधत आली. तिच्या मैत्रिणी समजा काय माहिती कुठे गेली होती, पण आता आली. आम्हाला भेटतच नव्हती शोधून. आता आली श्रावणी. नशीब आम्हाला भेटली बिचारी. चला आता आम्ही जेवून घेतो. 2 मिनिटं फिरवल्या आम्ही शोधून त्याच्यानंतर आमची मॅम आहे बघा गेम खेळत होते. ती बॉटल आहे ना आपण गोलमध्ये पकडायची आणि उभी करायची, पण किती ट्राय करत होते तर काही होतच नव्हते. मात्र तिला खालीच पडली ती. त्याच्यानंतर हवे पूलमध्ये आम्ही गेलो ना, त्याच्यानंतर त्या लोकांनी आमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलं होतं. वरती डान्स वगैरे करत होत्या. मग गाणे होते जोरजोरात लावलेले, तिथं आपण डान्स करायचा. खूप छान वाटत होतं, खूप छान. एवढं छान वाटत होतं ना, खूप म्हणजे वेब पूल तर मला एवढा आवडला ना, तुम्हाला काय सांगू. लाटा एवढा भारी भारी येत होता, एवढा छान वाटत होतं. एकदम वेगळं काहीतरी वाटत होतं, मस्त वाटत होतं. फक्त एवढे 2-3 वेळा मोठ्या लाटा आल्या ना, त्याची खूप म्हणजे खूप मला डेंजर वाटलं. माणसं लागल्याच्यानंतर आम्ही सर्व लेडीज चला आपण बघूया कोण लवकर येतं, पण त्याच्यामध्ये ना खूप भीती पण वाटायची. त्याच्यानंतर मला हे होतं पूर्ण मग वरती बकेट वगैरे भरली ना, कधी बघा पूर्ण बकेट खाली यायचं. खूप छान वाटायचं. एवढं छान वाटायचं ना तर काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे खूप छान वाटायचं. त्याच्यानंतर एवढं पूर्ण मोठ्या राईड होत्या, एवढ्या मोठ्या राईड होत्या ना बाबा. एवढ्या छान राईड होत्या, एवढ्या छान होत्या, खूप छान राईड होत्या. नको तसं वाटत होतं. एवढी मजा येत होती ना त्या राईडमध्ये खूप. त्याच्यानंतर आम्ही 3री-4थी राईड बघितली, ती पण खूप डेंजर होती. त्याच्यात 3-4 लोक बसायचे मस्त वेगळी. मग आम्ही 2 लेडीज होतो. त्याच्यानंतर आमच्या कामावरती 2-3 जण होते, ते बसलो आम्ही. एवढी मजा आली तुम्हाला काय सांगू. एवढी ना खूप म्हणजे खूप मजा येत होती खूप. टांगो को एक दूसरे की मुंह पर मारने का जब लगाना
मस्तपैकी शॉवर वगैरे घेतलं, चेंज केलं. बाकीचे करतात आहे कारण की भरपूर आता 5-5:30 होत आल्या, निघायचं आहे आता. तर बघा इथून बघा कसा व्ह्यू दिसतो. बघितलं किती छान व्ह्यू दिसतो. आता अजून आम्हाला नाश्ता वगैरे ते करून मग आम्ही निघू. आता बाकीचे अजून कपडे वगैरे चेंज करतात ते, अजून बाकीच्यांचं चेंज नाही झालं आहे. खूप थकलो, खूप मजा आली. त्याच्यानंतर बघा हे तर बघा फिरलो, एवढं थकलो ना आपले कंटाळलो. काय तुझ्या फोनला चार्जिंग नाही आहे? याचाच फोन आम्ही संपला. मी अख्खे व्हिडिओ याच्या फोनमधून शूट केलेत, अर्धे माझ्या फोनमधून केले. विचाराचा फोन अख्खा आहे. पण स्वप्नील एक नंबर गोष्ट आहे, विचार ते लोक 200 रुपये घेतात आहे, पण किती पाण्यात फोन गेला विचार करतो. 500 रुपये घे. खरंच खूप छान आहे. कवर 200 रुपये गेले. खरं बोल, किती पाण्यामध्ये गेलो आपण, तरी ते एक थेंब सुद्धा पाणी गेलं नाही त्याच्या फोनमध्ये, एक थेंब. आम्ही एवढ्या पाण्यात गेलो अक्षरशः मध्ये ते स्विमिंग पूर्ण पाण्यामध्ये असं असे पाण्यातून फोन काढत होते. याच्यात ठेवले जाताना गेममध्ये देऊ. खरंच खूप छान आहे. 200 रुपयात परवडलं. तू पावसाळ्यात पण चालत आणू शकतो रस्त्याने. 200 रुपये गेले, पण म्हणतात ना क्वालिटी तर क्वालिटी आहे. पण मस्त एवढं पाण्यातून काढलं, याचा डुबून डुबून फोन तरी काही झालं नाही. फोनला चला आता बघतो नाश्त्याला काय मग भेटतो. नाश्त्याला तर आम्हाला पावभाजी आहे, त्याच्यानंतर व्हेरायटी 2 पावभाजी, चहा, कॉफी, इडली, व्हेज मंचुरियन्स. बघू आता, पावभाजी मला आवडत पण नाही एवढी, तरी खाते एक पाव. तरी पण मी खाते, मला नाही आवडत. एवढी छान नाही एकदम. चला खाऊन भेटतो तुम्हाला. निघतो आता. चला निघालो आता आम्ही. किती वाजले? 6 वाजले आम्हाला इथून निघता. चला आता बस आहेच रेडी, फटाफट बसतो आणि जातो. चला भेटू तुम्हाला, बसमध्ये भेटू. काल मी घरी आली, त्याच्यानंतर माझी हिंमतच झाली नाही काही शूट करायची. माहिती तुम्हाला, बघा अख्खं तोंड काळं पडलं त्या पाण्यामध्ये. आणि एवढं ना, मी रात्री किती वाजता 10:30-11 झाले मला घरी पोहोचता असतं. तरी का ते पण आम्ही एक प्लॅन चेंज केला म्हणून सर बोलत होते अजून चला आपण जेवायला जाऊ रात्रीच्या. घरी जाता कोणीच नको बोललो, कारण की भरपूर काय खाल्लेलं होतं. बोललो काय जेवायचं म्हणून, आणि पोट पण आमचे अख्खे भरलेले होते म्हणून लवकर पोहोचलो. एवढी ट्रॅफिक ना तिकडे बाबा, भरपूर ट्रॅफिक होती. येता येता आम्हाला किती, आम्ही 7ला तिकडून निघालो, 11 वाजले आम्हाला घरी पोहोचता मला. 11-11:15 झाले. त्याच्यानंतर मी घरी आली, फ्रेश वगैरे झाली, अंशूशी थोडीशी बोलत बसली. यांना बटाट्याची भाजी बनवली. त्याच्यामध्ये मला हिंमतच नाही झाली. मग लगेच मी एवढं करून थोडंसं 10 मिनटं बसली आणि झोपून घेतले. हातपाय एवढे दुखत होते, पण मजा पण खूप आली. खूप एन्जॉय केलं. आता सकाळी उठली, कामाला जायचं आहे आज, कारण की आज सुट्टी नाही आहे, सुट्टी घेऊन झाली आहे. एन्जॉय करून झालं. आता डबल कामावर जायची सुरुवात करायची. तर त्याच्यानंतर मग बोलली बाबा लय थकलो. राईड एवढ्या एन्जॉय केलं तुम्हाला सांगू. खूप मस्त राईड आहे, मोठ्या राईड होत्या आणि पहिल्यांदा केल्या मी. आता एवढी म्हणतात ना, कधीच असं काही केलं नाही. तर खरंच खूप एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. आणि राईड एवढ्या मोठ्या होत्या. फर्स्ट टाईम काहीतरी ट्राय केलं. चांगलं पण वाटलं, भीती पण वाटली. भीती थोडीफार वाटते, त्याच्यानंतर असं एखाद राईड गेल्यावर आहे ना काही नाही वाटत, पण एवढी मजा आली. सर्व राईड खूप छान आहे, पण त्याच्यानंतर असं पण भीती पण वाटते, अरे खूप रिस्की पण आहे. रिस्की तर आहेच, पण एन्जॉय पण खूप केलं, खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही खोपोलीला गेलो होतो रिसॉर्टला. तर खूप छान आहे तो रिसॉर्ट, खरंच खूप छान आहे. त्याच्यानंतर सर्व छान होतं. आम्हाला जेवण वगैरे छान वाटलं, सर्व छान वाटलं खरंच. आणि इमॅजिका ते एवढं आहे ना, खाली जेव्हा आपण जातो ना, ते पूर्ण चढांवर डोंगरावर येते लोक, त्यांच्या बसने आपल्याला वरती घेऊन जातात. तर खूप एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मस्त सर्वांना मस्त वाटलं, एन्जॉय केलं. फक्त एवढे हातपायलाही दुखतात, ते पाण्यात होतं कंटिन्यू एवढा टाईम. एन्जॉय केल्यावर थोडंफार तर काही ना काही दुखणारच आहे ना. आय होप तुम्ही पण सर्वांनी हा व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेल, कारण की काय ना, फोन नेला होता आम्ही पाण्यामध्ये, पण काय होत होतं, कारण की काय होत होतं माहिती आहे का, ते कवर वगैरे खूप छान होतं. पाण्यात फोन नेला होता
पण फोन कवरमध्ये असल्यामुळे ना कधी कधी असं वाटायचं अरे आम्ही शूट करतो आणि ते शूट पण होत नव्हतं. पण थोडंफार जेवढं करता आलं तेवढं केलं, तेवढं मी तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला दाखवलं. खरं तुम्ही जाऊ शकता इमॅजिकाला, खूप छान आहे तिथलं. तुम्ही पण एकदा जा, अनुभव घ्या कसं आहे काय. मला तर खूप आवडला आणि आम्ही एन्जॉय खूप केलं. फक्त मला एकच गोष्टीचं वाईट वाटलं, माझं अंशूला नाही नेता आलं मला. पण ठीक आहे, मी आता अंशूला एंडिंगला किंवा 1 तारखेला त्याला घेऊन जाईन मी, म्हणजे पुढच्या 1 तारखेला नाही तर आता 30 तारखेपर्यंत. कारण की तो अंबरनाथला होता, मी तेव्हा जाणार होती, मला माहिती होतं. त्याच्यासमोर मी गेली ना, मला ते एक थोडंसं वाटलं. तर सकाळी उठून तो मला बाय वगैरे केला, मम्मी हे करत असेल, मम्मी ते करत असेल, फक्त ते एक थोडंसं वाटलं. पण मला नाही वाटत लहान मुलांसाठी इमॅजिका एवढं आहे. कारण की कसं मोठ्या मोठ्या राईट आहे, मला भीती वाटते थोडीशी बाबा. माझी गोष्ट वेगळी, पण मला अंशूच्या गोष्टी म्हणजे अंशूच्या बाबतीमध्ये असं काही रिस्की नाही आवडत. म्हणून मी त्याला इथंच कुठेतरी नॉर्मल वॉटर पार्कला नेणार, 10-15 दिवसांनी नेणार, नाही तर 30 तारखेच्या आत त्याला घेऊन जाणार. म्हणजे मी एन्जॉय, तो मला बोलतो मम्मी तू तर एन्जॉय करून आली ना. त्याला मी रात्री बोलतो तुझ्या फोनमधले व्हिडिओ दाखवतो. मी बोलले अरे अंशू फोन स्विच ऑफ आहे, तू एक काम कर मी तुला मोबाईलमध्ये दाखवते मी कोणती राईड गेली. बोलतो ते नको दाखव, तू एन्जॉय करून आली ना, मला काय सांगते असं बोलायला. मग मी त्यालाही घेऊन जाणार आहे. आणि त्याला मी आता इकडेच कुठेतरी नाही, शांतीसागर रिसॉर्ट या कुठं बदलापूर साईडला, आणि त्याला पण एन्जॉय करून देईन. म्हणजे कसं मला असं चांगलं नाही वाटत का मी गेली, कारण की माझी सुरुवात माझ्या पोरापासूनच होते. मला काहीच आवडत नाही त्याच्या विना केलेलं तरी. आता मी जाऊन आली, भले माझ्या मिस्टरांना नाही फरक पडत, आम्ही गेलो ना, आम्ही त्यांना नाही नेलं तरी चालेल, पण मी त्याला घेऊन जाईन, त्याला एन्जॉय करू देईन. म्हणजे मी केलं तसं तोही एन्जॉय करा. आणि खूप छान आहे इमॅजिका रिसॉर्ट. तुम्ही कधी जाऊन एखाद टाईम व्हिजिट करा, खूप छान अनुभव आहे, तुम्ही पण अनुभव घ्या. खूप चांगला राईड आहे, त्याचा तुम्ही आनंद उठवा. आम्हाला खूप छान वाटलं, आमच्या मॅडमने आम्हाला एवढी छान पिकनिकला गेलो होतो. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तो बाय बाय.